काल आपण ज्या सूत्रापाशी थांबलो ते सूत्र आहे विद्या कर्मणो रीती तू प्रकृतत्वात. प्रकृतत्वात म्हणजे अभिप्रेत आहे. दोन मार्ग आहेत. एक मार्ग विद्येचा आहे, दुसरा मार्ग कर्माचा आहे. कारण तेच तेथे प्राकृत म्हणजे अभिप्रेत आहेत. याचा अर्थ असा, जिथे जिथे उपनिषदामध्ये विद्या हा शब्द आलेला आहे त्याच्याकरता उपनिषदांनी ब्रह्मविद्या असा सुद्धा शब्द वापरलाय. पण त्यांचं म्हणणं असं, जिथे कर्म म्हटलं आहे तिथे कर्म हा शब्द अभिप्रेत आहे, आणि जिथे विद्या म्हटलं आहे तिथे विद्या म्हणजे ब्रह्मविद्या हा शब्द अभिप्रेत आहे. परब्रह्माचं ज्ञान करून घेण्याचे हे दोन मार्ग आहेत. आणि म्हणून विद्या आणि कर्म हे दोन शब्द जे जे उपनिषदात आलेत ते सगळे ब्रह्माला जाणण्याकरता असलेले दोन मार्ग आहेत. आणि म्हणून म्हणजे अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्येया अमृतमश्नुते असं वचन आहे. अविद्यया म्हणजे नुसतं कर्म केल्याने, विद्येया ज्ञानाने असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते म्हणतात की ज्ञान आणि कर्म यापेक्षा वेगळा अर्थ तिथे घेऊ नये, तोच अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आपण आता जिथे विषय सुरू केला होता काल आणि थोडंसं आपण पुढे गेलो तो म्हणजे पितृयान मार्ग आणि देवयान मार्ग. या पितृयान मार्गात आणि देवयान मार्गामध्ये फरक आहे. देवयान मार्ग आपल्या ह्या सगळ्या अध्यात्म विषयाच्या संदर्भामध्ये आपण ते सूत्र घेऊन बोलायचं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की हे संबंध जे ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. 14 याचा अर्थ 14, आणि 14 भुवन आहेत म्हणजे खाली 7 पाताळ आहेत आणि पृथ्वीपासून वरचे वर जाणारे उन्नत असे 7 लोक आहेत. अशी ही 14 भुवन आहेत. यामध्ये हे ब्रह्मांड व्याप्त आहे. कोणतंही चांगलं कर्म केलं तर तो जो जीव आहे त्या जीवाला मरणोत्तर गती जी मिळते ती वेगवेगळ्या प्रकाराने मिळते. क्वचित या पृथ्वीतलावरतीच तो जो फार आसक्त असेल पृथ्वीतलाच्या विषयी तर या पृथ्वीतलावरतीच त्याला गती मिळते. गती मिळते याचा अर्थ असा, तो इथेच कुठेतरी स्वस्थपणाने चांगल्या ठिकाणी समाधानामध्ये तो इथेच राहतो. त्याची उन्नती झाल्यावर तो अंतरिक्षात जातो, त्याहून उन्नती झाल्यावर तो स्वर्गलोकात जातो. छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी तिथे असं म्हटलंय की 3 मंत्र आहेत 3 प्रकारचे. त्यामध्ये सकाळी जो मंत्र म्हटला जातो किंवा यज्ञ जेव्हा संपन्न होत असतो तेव्हा सोमरस काढला जातो. तर सकाळी जेव्हा सोमरस काढला जातो त्यावेळी सकाळचे ते सोमरस काढण्याकरता जी वनस्पती वाटली जाते ते वनस्पती वाटतानाचे त्याचे मंत्र आहेत आणि त्या मंत्रांच्या विषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. हा एक भाग. दुसरा भाग यज्ञ म्हणजे रोजच्या दैनंदिन आहुती देण्याकरता मनुष्य बसतो त्यावेळी तो त्याच्या घरच्या गृह्य यज्ञ, घरातला यज्ञ, घरातल्या आहुती त्या आहुतींच्या करता म्हणून त्यांनी जे मंत्र म्हणून त्या आहुती दिल्या जातात त्या मंत्रांमध्ये सकाळच्या आहुतींमध्ये असं म्हटलं आहे की हे वसूंनो, आपलं माणसाचं जीवन जे आहे ते 116 वर्षाचं आहे अशी आपल्याकडे धारणा आहे. आणि जो पूर्ण जीवन जगतो तो 116 वर्ष जगतो. त्या 116 वर्षातले पहिली जी 24 वर्ष आहेत ती गायत्री मंत्राची आहेत. त्याच्याकरता ज्या देवता आहेत त्या वसुदेवता आहेत. त्याच्या पुढची जी वर्ष आहेत ती त्रिष्टुभ छंदाची आहेत. 44 अक्षरांचा तो छंद आहे. त्याच्या पुढची जी वर्ष आहेत ती 48 अक्षरांचा जगती छंद आहे. ती 48 वर्ष त्या जगती छंदाच्या इथे आहेत. या प्रथम ह्या देवता वसू आहेत. मधल्या 44 वर्षाकरता देवता रुद्र आहेत आणि शेवटच्या 48 वर्षाकरता देवता ज्या आहेत त्या विश्वदेवता आहेत.
विश्वे देवे, ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलंय ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, असे जे विश्वात्मक देव आहेत, सर्व विश्वाचं पालन करणारे देव आहेत, ते देव असं त्या शेवटच्या 48 वर्षांच्या करता अधिष्ठान त्या देवता आहेत. आता हा जो सकाळचा पहिला मंत्र आहे, तो मंत्र म्हणताना तो जो किंवा आहुती देताना तो जो यज्ञाची आहुती देणारा गृहस्थ आहे, तो म्हणतो की भगवंता, या माझ्या आहुतींनी तू मला माझ्या जीवनामध्ये जे पाहिजे आहे ते प्राप्त करून दे. आणि त्याचबरोबर जेव्हा माझं जीवन संपेल तेव्हा हे वसुदेवतांनो, तुम्ही तुमचे दरवाजे उघडे ठेवा मला येण्याकरता, म्हणजे तुमच्या द्वारातून मी आत प्रवेश करेन, असं त्यांनी वसुदेवतांना विनंती केलेली आहे. जेव्हा दुपारी हवन केलं जातं किंवा यज्ञ केला जातो किंवा दुपारी प्रार्थना केली जाते, तेव्हा दुपारच्या प्रार्थनेमध्ये रुद्र देवता आहे. आणि ती देवता ज्या 44 वर्षांना, तो पुढचा एक भाग आहे, आपण दोन एकत्र घेतोय आपल्याला जास्त वेळ जाऊ नये म्हणून, तर त्या 44 वर्षामध्ये अधिष्ठात्री देवता रुद्र आहे आणि तिथे त्रिष्टुभ छंद आहे आणि त्या छंदामध्ये प्रार्थना केली जाते. शेवटचा जगती छंद आहे. आता ही जी पहिली प्रार्थना आहे, आता आपल्या विषयापुरतं एवढं घेऊ, पुन्हा पुढे बघू. तर इथे त्यांनी जे म्हटलं आहे की ह्या 24 वर्षाकरता जर छंद गायत्री आहे आणि देवता जर वसू आहे, तर गायत्री छंदाचे अक्षर 24 आहेत आणि त्या 24 अक्षरांनी मी देवा तुझी प्रार्थना करतो किंवा त्या गायत्री छंदानी मी तुला आळवतो. तर माझी ही जी पहिली 24 वर्ष आहेत विद्यार्थी जीवनामधली, ही उत्तम जावोत, कुठल्याही प्रकारचं दुखणं त्रास मला न हो, आणि मला जी विद्या मिळवायची आहे ती विद्या मला अत्यंत निरामयपणाने प्राप्त होऊ दे, त्या विद्येमध्ये कुठेही अडथळे न येवोत. हा एक प्रार्थनेचा भाग झाला. आणि मग हे दरवाजे उघडे ठेव. हे दरवाजे उघडे ठेवणारी वसुदेवता ही त्या जीवाला फार वर जाण्याची गती नको आहे, तो ह्या पृथ्वी तलालाच आकर्षून राहिला तरी सुद्धा अत्यंत सज्जनपणाने, आपण सदाचाराचं महत्त्व 2-3 दिवस गायले, जो पुण्यकर्म करत सदाचरणाने राहतो पण आपल्या जीवनापासून आसक्ती सोडू शकत नाही. असं काही प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये वैराग्य येईल असं नाही, प्रत्येक माणसाची आसक्ती सुटेल असं नाहीये, त्याला सोडावी असं वाटणार सुद्धा नाहीये, कारण त्याचं जीवन, त्याचा स्वभाव, त्याची एकूण जी विचार करण्याची पद्धती आहे ती जर अधिक लौकिकाशी जोडलेली आहे, तर त्याला पारलौकिकाचा विचार मनामध्ये फार येईल असं नाही. तो आलाच पाहिजे असं वेद म्हणत नाही. वेद म्हणतो तू तुझ्या टप्प्यावर जिथे असशील तिथे. ज्याला वैराग्य पुष्कळ प्राप्त आहे त्याची गोष्ट वेगळी आहे, ज्याला वैराग्य नाहीच आहे त्याची गोष्ट वेगळी आहे. पण वेद एकच सांगतो की काही झालं तरी तू मी सांगितलेले आदेश सोडू नकोस, तुझं कधी अकल्याण होणार नाही. जे मी सांगतो की सज्जन मार्ग, चांगला मार्ग, सज्जनांनी अनुसरायला सांगितलेला मार्ग, असा हा सत्मार्ग, सन्मार्ग तू अवलंब. त्यामुळे हा किती आसक्त असला तरी ह्या पृथ्वी तलावर सुद्धा तो सुखात राहतो. फार त्याची वाढवून चर्चा मी करत नाही, पण प्रेतयोनी आहे आणि ती दुःखी आहे आणि हा चांगली गती मिळून पृथ्वीवर राहिला आहे. या दोघांमध्ये अंतर आहे की तोही गती मिळवून वर गेला नाही, पण तो गती मिळवून वर गेला नाही म्हणजे त्याची आसक्ती किंवा त्याचं बंधन या लोकावरचं त्याला सोडवता आलं नाही म्हणून तो इथे आहे. पण वासनांच्या मध्ये अतिरिक्त अडकलेला आणि स्वार्थाकरता जीवन जगणारा, त्याला कदाचित प्रेतयोनी प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून ती प्राप्त झालेली प्रेतयोनी कष्टप्रद आहे. आणि प्राप्त झालेला हा जो पृथ्वी लोक आहे, या देवतांच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी तो बंधनात असला तरी सुखात आहे. आपण काल बघितलं स्वर्गापर्यंत बंधनच आहे, त्याच्यापेक्षा विकसित झाला. आता मनुष्याचं जीवन हा यज्ञ आहे असं म्हटलंय, आणि यज्ञाची जशी 3 सवनं आहेत, सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशी 3 सत्र आहेत,
तशीच मनुष्याच्या जीवनाची सुद्धा 3 सत्र आहेत. ती 3 सत्र आपण आधी घेतली. 24 वर्षाचा एक टप्पा, त्याच्यानंतर त्याच्या पुढची 44 वर्ष, म्हणजे 24 आणि 44 म्हणून 68 वर्षापर्यंत दुसरा टप्पा, आणि 68 वर्षानंतर 48 वर्ष असा हा तिसरा टप्पा, म्हणजे 116 वर्ष पुरी होतात. 68 नंतर 48 असा 116 वर्षांचं आयुष्य आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचा दुसरा टप्पा केव्हा संपतो? जेव्हा आपण 68 वर्षाचे होतो तेव्हा. म्हणजे 70 पर्यंत आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं म्हणायला आपल्याला जागा नाही. 70 पर्यंत आपल्याकडे कार्यक्षमता चांगल्या प्रकारे टिकलीच पाहिजे. 70 नंतरचा पहिला एक टप्पा, आता हे 48 वर्ष आहेत, त्याचे 4 टप्पे केलेत, त्यातला एक तरी टप्पा आपल्याला जगता आला पाहिजे. म्हणजे 80 पर्यंत तरी किमान माणसाला आयुष्य मिळालंच पाहिजे. 80च्या पुढे 12 वर्ष म्हणजे 92 वर्षाचं वय. 2 टप्पे सगळ्यांनी जगावेत, इतकं तरी माणसाला आयुष्य मिळावं अशी आपल्या वैदिक धर्माची धारणा आहे. आणि त्यामुळे हा जो पहिला टप्पा आहे 68 वर्षानंतरचा, तो 80 पाशी येतो. हा जो दुसरा टप्पा आहे त्याची देवता रुद्र आहे. ती जी रुद्र देवता आहे, म्हणून मनुष्य जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो उपासना जी करतो ती विष्णू आणि रुद्र, म्हणजे विष्णू आणि शिव या दोघांचीही उपासना करतो. रुद्र देवता म्हणजे रुद्र देवतेचं प्रतीक हा शंकर आहे. शंकर हे 11ही रुद्रांचं स्वरूप आहे. त्याच भगवान शंकरांनी मारुतीचा अवतार घेतलाय, म्हणून आपण महारुद्र अवतार म्हणतो मारुतीला, की 11ही रुद्रशक्तींच्या सहित ते प्रकट झालेले आहेत, ज्या 11 रुद्रशक्ती शंकरांच्या ठिकाणी आहेत. तर सांगण्याचा मुद्दा इथे एकच आहे की जीवाला जी गती मिळते, आपल्याला त्या यज्ञाचं कोडं नाही उलगडायचं. आपल्याला फक्त इथे एवढंच पाहायचं आहे की जीवाची गती ह्या पृथ्वी तलावरती सुद्धा जीव सुखाने राहतो, मरणानंतरची गती. अंतरिक्षामध्ये सुद्धा तो सुखाने राहतो, स्वर्गामध्ये सुद्धा तो समाधानाने राहतो. पण हे नरक आहेत ते सगळे याच मर्यादेमध्ये आहेत, त्या ब्रह्मांडाच्याच मर्यादेमध्ये आहेत, आणि त्याला ते भोगून संपवावे लागतात. हा पुन्हा एक दुसरा भाग. ती गती पुढे आहे म्हणून आता आपण जास्त नाही बघितलं. पण स्वर्ग, काल म्हटल्याप्रमाणे स्वर्ग आणि पुन्हा पृथ्वी, स्वर्ग आणि पुन्हा पृथ्वी, हे जे गतागत आहे, किंवा नरकापासून पुन्हा पृथ्वी, तर हे गतागत केव्हा संपतं? जेव्हा ह्या ब्रह्मांडाची जी बाहेरची मर्यादा आहे परिघाची, ती मर्यादा ओलांडून जीव पलीकडे जातो तेव्हा संपतं, तोपर्यंत संपत नाही. त्यामुळे मर्यादा ही त्याच्या पलीकडे संपली आहे. म्हणजे काय होतं? म्हणजे पुन्हा या पृथ्वी तलावरती त्याला जन्म घ्यावा लागत नाही. मग तो कुठे जातो? महा नावाचा विकसित जो लोक आहे तिथे जातो. मग जनाः तपाः सत्यम या एकेका लोकांकडे तो आपल्या आपल्या प्रगतीप्रमाणे वर 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 जाऊन त्या लोकांमध्ये तो सुखाने राहतो. या इथपर्यंत काल आपण आलो. त्यामुळे पितृयान मार्ग हा गतागताचा मार्ग आहे, आणि हा देवयान मार्ग जो आहे तो मार्ग क्रमाक्रमाने उन्नती करून देणारा आहे. क्रमाक्रमाने म्हणजे त्या महा लोकाला जाईल, तिथे तो जर उत्तम प्रकाराने आपल्या जीवनामध्ये काही त्याचं जीवन म्हणजे आता त्या लोकामध्ये राहिलेलं, तिथेही तो साधन करत राहील, तर त्याच्यातून त्याची प्रगती होईल आणि तो पुढच्या लोकाला जाईल, तिथून प्रगती होऊन पुढच्या लोकाला जाईल, असा त्याचा अर्थ आहे. आता अध्यात्म सारखं काय सांगतं की हे सगळं वाचून तुम्ही काय करा? ते म्हणतात ही जन्म आणि मृत्यूची गती तुम्ही खुंटीत करा. हे जन्म मरण जाणं येणं हे जे गतागत आहे, हे आम्हाला जर आत्ता समजतं आहे, तर या जन्मात आम्ही हे संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही काही कोणी मुक्त होऊन निघून जाणार नाही, पण या कक्षेच्या तर बाहेर पडू, या पृथ्वीच्या या ब्रह्मांड कक्षेच्या तरी बाहेर पडा. याच्याकरता वेद सांगतो की अधिकाधिक पुण्य करा, अधिकाधिक चांगलं वागा,
अधिकाधिक पुण्यानी स्वर्गलोक मिळतो, पण निष्काम कर्माचं जे पुण्य आहे किंवा हे चांगलं कृत्य आहे, पुण्य याचा अर्थ काल आपण बघितलं तसं रमणीय आचरण, की उत्तम असं केलेलं आचरण, रमणीय आचरण. असं रमणीय आचरण आम्हाला कुठे घेऊन जातं? आम्हाला ह्या ब्रह्मकटाच्या पलीकडे घेऊन जातं. आणि म्हणून या देवयान मार्गाने जाणारा पुढे क्रमाक्रमाने मुक्त होऊन ब्रह्मलोकाला किंवा मोक्ष प्राप्त करून घेईल, परंतु त्याला गतागत राहणार नाही. तो त्या लोकात राहील, त्यानंतर पुढच्या लोकात जाईल, तो जसा त्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे. या पितृलोकाहून परत येणारा जो जीव आहे त्याचा कालावधी काय, तर उपनिषद असं सांगतात की कमीत कमी वेळात, म्हणजे हा देह टाकला आणि दुसऱ्या कुणाच्या तरी देहात प्रवेश केला, हा सगळ्यात कमी काळामध्ये दुसऱ्या देहात प्रवेश करणं आहे. पुष्कळ उदाहरणं आहेत, ती काय आपल्याला सगळी द्यायची आहेत असं काही नाही आहे. आणि कारण तो आपला विषय नाही आहे, आपला उपासनेच्या संदर्भात असलेला विषय आहे, पुनर्जन्माची सिद्धी करण्याकरताचा विषय नाही आहे. पण उपनिषदांनी वर्णन असं केलंय की जशी जळू किंवा एखादा किडा किंवा अळी या पानावरून दुसऱ्या पानावर जेव्हा जाते, त्यावेळी ती पुढच्या पानावर आपल्याला आधी आधार शोधते आणि मग मागच्या पानावरचं आपलं शरीर आहे ते काढून घेऊन त्या पुढच्या पानावर ठेवते. असं तिचं चालणं किंवा असा तिचा प्रवास असतो. तसा हा जो जीव आहे तो या शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करायला मिळाला की त्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करून मोकळा होतो. आणि ताबडतोब खूप उदाहरणं आहेत आणि खूप पुनर्जन्मावरची विशेष काढलेली पुस्तकं आहेत. त्याच्यामधून ज्याला आपण प्रमाणभूत अशी उदाहरणं म्हणू, ज्याला आपण योग्य अशी पडताळून पाहिलेली उदाहरणं म्हणू, अशी आपल्याला शेकडो उदाहरणं वाचायला मिळतील. आता ती सांगण्यामध्ये आपण वेळ घालवायला नको, पण असा हा उपनिषदांनी सांगितलेला जेवढा विचार आहे याच्या संदर्भातला तेवढा आपण घेऊ. तशी ती जळू जशी इकडून तिकडे जाते आणि ताबडतोब दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करून त्या देहाच्या आधाराने, मग तो वृद्ध मनुष्य असेल, तो लहान तरुण मुलाचा मृतदेह आहे, ताबडतोब त्या देहात प्रवेश करून त्या देहामध्ये व्यवहार आपल्या जीवनाचा सुरू करतो. अशा प्रकारे हा कमीत कमी काळामध्ये दुसरा देह प्राप्त करणे. सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये दुसरा देह प्राप्त करण्याकरता तो जो मनुष्य आहे त्याला जी मरणोत्तर गती मिळाली आहे त्या गतीप्रमाणे तो पितृयान मार्गाने गेलेला आहे. पितृयान मार्गाने गेलेला जीव पृथ्वी तलावरती येण्याकरता त्याला कमीत कमी 1 वर्ष लागतं. म्हणजे तो जीव इथून बरोबर योग्य वेळी उन्हाळ्याच्या मध्ये, म्हणजे उन्हाळा असताना ग्रीष्म ऋतूमध्ये जर त्यांनी आपला देह ठेवला, त्या पाण्याच्या वाफेबरोबर तो वरती गेला. वर गेल्यानंतर त्या पर्जन्याच्या करता मेघामध्ये त्यांनी प्रवेश केला. ताबडतोब पाऊस पडला, त्याला फार वेळ घालवावा लागला नाही. पावसाबरोबर तो जमिनीवर येऊन पडला, जमिनीवरती अन्नामध्ये प्रवेश केला. अन्नातून तो पित्याच्या शरीरात आणि पित्याच्या शरीरातून मातेच्या शरीरात प्रवेश करून पुढे 9 महिन्यामध्ये, त्यातले 9 महिने सो त्यांनी चांगलं लिहिलंय त्याच्यामध्ये, ते म्हणाले 9 महिन्याचा काळ सुद्धा धरू नका, 7व्या महिन्यात सुद्धा मूल जन्माला येतं. तर 7 महिन्याचं मूल जन्माला आलं तर वर्षाच्या आत पुन्हा दुसरा जन्म मिळालेला असतो. इतका झटकन कुठलाही भोग न भोगावा लागता तो ताबडतोब पितृयान मार्गाने तिथे जणू काही स्पर्श करतो आणि लगेच तिथून निघतो. तर वर्षाच्या आत तो पुन्हा जन्माला येतो. हे जन्माला येण्याचं दुसरी पद्धत. मरणोत्तर गतीचा हा दुसरा प्रकार. मरणोत्तर गतीचा तिसरा प्रकार जो आहे तो असा आहे की तो जीव त्या ठिकाणी पितृलोकाला जाऊन राहतो. तिथे जाऊन राहिल्यानंतर दीर्घकालपर्यंत तिथे निवास करतो. दीर्घकाल म्हणजे त्याला जे त्या लोकामध्ये भोगण्याचा जो काळ आहे तिथपर्यंत. तो भोगून झाल्यानंतर त्याचं जे प्रारब्ध भोगण्याकरता मोकळं होतं त्या प्रारब्धानुसार त्याला पुढची गती मिळते आणि मग तो पृथ्वी तलावरती जन्म घेतो. हे जे प्रकार आहेत हे पितृयान मार्गामध्ये घडतात. देवयान मार्गामध्ये इथून तिकडे गेल्यानंतर पुन्हा मागे येणं हे संभवत नाही.
आणि म्हणून हे जे दोन मार्ग आहेत, आता जो आत्मज्ञानाचा अभ्यास करतो पण आत्मज्ञान मिळवत नाही, पण जो आचरणाने उत्तम असतो असा देवयान मार्गाने जातो. आता जन्माला येताना मरणोत्तर गती झाली, आता पुन्हा जन्माला येण्याची गती. आता काही धर्म किंवा संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा मनुष्याचा जन्म आला की त्याला पुन्हा मनुष्याचाच जन्म येतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये असं म्हटलेलं नाही आहे. या ठिकाणी अशी धारणा आहे वेदाची. वेद असं म्हणतो की पापाप्रमाणे जन्म आहे. शेवटी सगळं जर कर्मावरती अवलंबून आहे तर जसं आमचं कर्म आहे तसा आम्हाला जन्म येईल आणि आमच्या जन्माप्रमाणे आम्हाला ते सगळं कर्म भोगून संपवावं लागेल. किंवा उलट म्हणू की कर्माप्रमाणे जन्म घेऊन त्या जन्मामध्ये त्या त्या प्रकारचं कर्म भोगून संपवून टाकायला लागेल. आणि म्हणून येणारे जे जन्म आहेत ते मनुष्यानंतर मनुष्याचाच जन्म येईल का? नाही येणार. आणि येईल सुद्धा. तितकंच जर पुण्य असेल तर माणसानंतर माणसाचा जन्म येईल, आणि तितकं जर पुण्य नसेल तर मनुष्य जन्मानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय कृमी, कीटक अशा ज्या योनी आहेत, तिर्यक, स्थावर, या कुठल्याही योनींमध्ये जन्म येतो. मनुष्याप्रमाणे जन्म येणारे जसे पशु आहेत, पक्षी आहेत, तसेच आपल्याला बघायला मिळतं की ॲमिबासारखा जीव आहे, तो क्षणकाल पण त्या स्थितीत राहत नाही. एकाचं 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, म्हणजे 8 8 64 असे त्याचं विभाजन होतच राहतं. आणि तो भरा 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 मग असा जन्म किती वेळा घेतो? तो सारखा घेतो. समजा तो बॅक्टेरिया म्हणून जन्माला आला, समजा तो फंगस म्हणून जन्माला आला, तर ते फंगस म्हणून जन्माला येऊन त्याचं जितकं पाप त्या पद्धतीचं संपवून टाकायचंय, तितके तास, तितके दिवस, तितके महिने तो त्याच प्रकारचा जन्म घेत राहतो. आणि तो जन्म घेऊन ते आपलं पाप फेडून टाकतो. स्थावर योनी येते, वृक्ष. या योनीमध्ये काही काही वृक्ष 500-500, 600-600 वर्ष राहतात. त्या योनीमध्ये राहावं लागतं. त्यानंतर ही जी पशु पक्षी योनी आहे, ज्याला तिर्यक योनी म्हटलेलं आहे, अशाही या सगळ्या योनींच्या मध्ये त्याला त्याच्या पापपुण्याप्रमाणे जन्म घेऊन तो त्या त्या जन्मात ते ते कर्म भोगून, आता ही एकच योनी कर्म भोगावं लागेल का असं पण नाही. कुणाला त्या 84 लक्ष योनीतल्या 10-5 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या योनी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जन्म, वेगवेगळ्या जन्मांमधून जावं लागेल. प्राण्यांच्या जावं लागेल, पक्ष्यांच्या जावं लागेल, पशूंच्या जावं लागेल, वृक्षांच्या जावं लागेल, माहीत नाही. पाप जितकं फेडून टाकावं लागेल ते फेडण्याकरता तितक्या तितक्या प्रकारचे जन्म घ्यावे लागतील. आणि मग त्यानंतर पुन्हा जेव्हा पाप आणि पुण्य एका पातळीवरती येईल तेव्हा त्याला मानवाचा जन्म प्राप्त होईल. तर हे जे आपल्याकडे त्याचं कोष्टक म्हणा किंवा त्याच्याविषयीचं मांडलेलं आहे म्हणा, त्यामध्ये आपण जे कर्म करतो त्या कर्माचे आता फक्त 2 प्रकार लक्षात ठेवून उपासनेच्या दृष्टीने पुढे जाणे. की व्यवहारामध्ये सगळं कर्म हे कर्तव्य कर्म जेवढं आहे तेवढं कर्तव्य म्हणून करणे. त्यामध्ये आपण भगवद्गीताकार सांगतात त्याप्रमाणे फळाची आशा न ठेवता आपल्याला ते कर्म करायचं आहे, ते करणं आवश्यक आहे. कारण ते मला माझ्या जन्माने येऊन पडलेलं कर्म आहे आणि त्यामुळे मी ते कर्म करतो आहे. त्याचं काही फळ मिळू दे, योग्य मिळेल, अयोग्य मिळेल, मनासारखं मिळेल, मनाविरुद्ध मिळेल, जे असेल ते असेल. अर्धवट राहिलं कर्म राहू दे, सगळं गीताकारांनी सांगितलंय. त्यामुळे तिथे आम्ही आसक्त होऊ नये ही एक धारणा आम्हाला सांगितली. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की देवाच्याकडे सारखं काहीतरी मागण्याकरता कर्म करू नये. की मला हे पाहिजे म्हणून मला देवा तू माझं ऐक, मला ते पाहिजे. फार परिस्थिती बिकट आली तर देवाला शरण जावं. पण घडी घडी मनुष्य नवस बोलतो, घडी घडी मनुष्य देवाला कबूल करतो आणि लहान लहान मोठ्या मोठ्या गोष्टीपासून तो सारखा देवाला मागत राहतो. इतका आतताई अधीर होऊन माणसाने देवाशी विनिमय करू नये, देवाशी व्यापार करू नये.
असं एक सांगितलंय. आणि तिसरं असं की सगळ्या वेळी काही आम्ही निस्वार्थ कर्म करू, हे सगळं ज्याला आपण काय म्हणू, हे सांगण्याकरता तत्वतः सगळं उत्तम आहे, पण असा आमचा स्वभाव नाही, असे आम्ही वागू शकत नाही. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये कधी आमचा स्वार्थ असतो, कधी आमच्या मनाची अधीरता असते, कधी आमच्या मनाचा कमकुवतपणा असतो. आपल्याला देवाला सांगावंच लागतं, देवा हे बघ मी आता तुझ्याकरता एवढं करते, तुझं स्मरण मी अखंड करते, पण तू एवढी माझ्यावरची वेळ सांभाळ. कोणती? मनुष्याला ज्याचं भय आहे, मनुष्याला ज्याचं दुःख आहे, त्या सगळ्याकरता मनुष्य ईश्वराला शरण जातो. आता वेदाला हे समजत नाही का? त्यांना माहीतच आहे की आमच्याकडचे कमतरता काय आहेत, उणीवा काय आहेत, आमचे विकनेसेस काय आहेत, आमची दौर्बल्य काय आहेत. त्यामुळे वेद म्हणतो तू बाकीचा काही व्यवहार कर न देवाणघेवाणीचा, पण दिवसाकाठी एक तरी व्यवहार असा कर, जी आपली देवाची उपासना आहे ना ती निष्काम कर. काही उपासना तुझी सकाम असली तर थोडीशी 5 मिनिटाची तरी, 10 मिनिटाची तरी, ही उपासना फक्त देवा तुझ्या माझ्या संभाषणा करताय, यातून मला काही नको, मला फक्त तू पाहिजेस, बाकी मला काही नको. म्हणून माऊलींनी तर फार त्या वेळेला कमी केलंय, मोटके निमिष तरी देत जाई गा. डोळ्याची पापणीची उघडझाप जेवढ्या काळामध्ये होते तेवढाच काळ भगवंत म्हणतो मला निष्काम भावानी दे. मी कुठे जास्त मागतो म्हणतो परमात्मा. परमात्मा म्हणतो त्यांनीच सुरुवात कर, तेवढ्या त्या पापणीची हालचालीला जितका काळ लागतो तेवढाच काळ का होईना, पण निस्वार्थ हो आणि उपासना कर. सकाम उपासनेच्या बरोबर आमच्याकडून निष्काम उपासना व्हावी, याकरता आपण पहिल्या दिवशी जे पंचयज्ञ घेतले ना त्याच्यामधला देवता यज्ञ, हे आपल्या घरातल्या देवता ह्या आपल्या बरोबर आहेत, ह्या आपल्याला सगळ्या प्रकारांनी मार्गदर्शन करणारे आहेत. त्याच्याशी बोलायला ते मित्रत्वानी बोलतील, सख्यत्वानी बोलतील, रागावलं तरी हक्कानी ऐकून घेतील, काही मागणं मागितलं तरी ते आम्हाला देतील. आमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आमच्या बरोबर राहणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवतांचं आम्ही रोज स्मरण करायला पाहिजे. म्हणून देवता यज्ञ आहे. पितृयज्ञ आता आपण बघितलं की ही पितर, काल आपण पाहिलं त्याप्रमाणे ती पितृलोकात आहेत. आमच्यासारखं खाणं पिणं, कारण देह लिंग देह आहे. आता तो विषय आपल्याला यायचाच आहे आज, की लिंगदेहाने जीव वरती गेलेला असतो आणि त्यामुळे त्या देहाला सुद्धा जसे आमच्या स्थूल देहाला अन्न पाणी याची अपेक्षा आहे, त्यांनाही अपेक्षा आहे. ते आमच्यासारखा भात खाणार नाहीत, आमटी खाणार नाहीत. ते वासानी तृप्त होतील, दर्शनाने तृप्त होतील, इच्छेनी तृप्त होतील, संकल्पानी तृप्त होतील, कशानेही होतील, पण त्यांना दिलं पाहिजे. आणि म्हणून ते त्यांना देणं, त्यांचं रोज स्मरण करणं. आपण पहिल्या दिवशी जे म्हटलं की रोज देवतातुल्य, रोज आदरणीय अशा सगळ्या पितरांचं आपल्याला एकदा तरी सकाळी नमस्कार करताना स्मरण झालं पाहिजे. मग ते आपले शिक्षक असतील, मग त्यांनी आपल्याला काही वेगळे विषय शिकवले असतील, कुणी आपल्याला खूप मदत केली असेल, कुणाचा तरी आपल्या जीवनावरती प्रभाव असेल, आणि आपल्या घराण्यामधले जी मंडळी आज हयात नाहीत त्यांचं स्मरण, तो पितृयज्ञ आहे. मनुष्ययज्ञ जो आहे तो आत्ता आपण कर्मामध्ये जो म्हटलं ना की माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं, ही जी माणुसकीची भाषा आहे ही स्वधर्माची भाषा आहे. माझा धर्म काय? मानवता धर्म. मी मानव आहे, मानवानी माणसासारखं, माणसानी माणसासारखं वागलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाशी, लोकांनी माझ्याशी जसं वागावं असं आम्हाला वाटतं की ज्याच्यामुळे मी दुखावला जाणार नाही, तसंच आपण प्रत्येकाशी वागलं पाहिजे. कारण मी दुखावला जाणार नाही असं जे आहे तसा तोही दुखावला जाणार नाही, हे माझ्या कृतीमध्ये मला बंधन आहे. आणि त्यामुळे मला जसं लोकांनी वागावं असं वाटतं तसं मी सगळ्यांशी वागावं, ही जी धारणा आहे तो माझा मानव म्हणून असलेला स्वधर्म आहे आणि मानवांशी वागण्याचा तो भाग आहे. चौथा भूतयज्ञ आहे. जाता जाता कुणाच तरी पायाखाली चिरडलं, काहीतरी मारलं, काही आवश्यकता नाही. जे आमच्या फार मार्गात येत नाही, प्रपंच करायचंय, घर चालवायचंय, घर स्वच्छ ठेवायचंय, काही किडे कीटक कृमी मारावेच लागतील, भाज्या चिराव्याच लागतील, डाळ भात शिजवावाच लागेल,
अनेक गोष्टींच्या ठिकाणी दुधाला विरजण लावावंच लागेल, दूध तापवावंच लागेल. हे सगळं जेव्हा अपरिहार्य आहे तेव्हा कितीतरी प्राण्यांची किंवा जीवांची हत्या आहे त्याच्यामध्ये. ताक करून पोटामध्ये जातं तेव्हा काय थोडे बॅक्टेरिया आहेत का त्याच्यामध्ये? तो बॅक्टेरियल फ्लोराच आहे, म्हणून ते दुधाचं दही होतं. हे एवढे सगळे जीव आम्ही पोटामध्ये घेतलेत ताकाच्या रूपाने, त्यांना दिली आहे समाधी आम्ही. पण ठीक आहे, हा व्यवहार आहे. म्हणून हा दोष दूर व्हावा याकरता आठवड्यातून एक दिवस स्वतंत्र प्रार्थना करावी. त्यांनी जो विषय सांगितलाय ना आपल्याला की प्रायश्चित्त आहे, ते प्रायश्चित्त प्रत्येकाने आम्ही कुठे चुकतो अपरिहार्यपणे ते चुकणं सुटावं. त्याच्याकरता जमत असेल तर उपवास करावा. पण उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, वऱ्याचे तांदूळ आणि दाण्याचं कूट नाही. उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ बसावं, काही काळ भगवंताच्या जवळ राहून त्याच्या स्मरणामध्ये आणि आपल्या आत्मपरीक्षणामध्ये काढावा की बाबा इतकं चुकतं माझं भगवंता. आणि काही गोष्टी तर आम्हाला अपरिहार्य आहेत चुकणं, कारण जेवतो आम्ही, खातो आम्ही, दूध पितो आम्ही, काही करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक जीवांना आम्ही समाधी देतो. तर त्या जीवांच्या करता आम्ही तर काही बदलू शकत नाही. हे जे काही आहे आमचं जीवन ते, तर तू आम्ही जे करतो त्याच्याकरता क्षमा कर. हे अंतःकरणापासून दर आठवड्याला माणूस रोजच म्हणतो, रोजच म्हणावं. हा पण एक भूतयज्ञ आहे. आणि शेवटचा जो ब्रह्मयज्ञ सांगितला आहे, या 5 यज्ञांच्या मध्ये मनुष्य जीवनाची सगळी संकल्पना त्यांनी बांधली आहे. म्हणून पहिल्या दिवशी आपण त्याचा उच्चार केला. आता पुन्हा या विषयावरून पुढे जाताना तो विषय बोलतोय की ब्रह्म उपासना, ती उपासना करताना ज्ञानेश्वरी वाचताना माऊलींचं दर्शन व्हावं. ज्ञानेश्वरी वाचताना या ज्ञानेश्वरीचं ज्ञान व्हावं. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरी माझ्याशी बोलावी. ज्ञानदेवानी मला या ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अर्थ सांगावा. एवढीच धारणा पुरी आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा नको. कारण आपली जी अपेक्षा आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये ते जे ब्रह्मज्ञान, आपण दिवसाकाठी निष्काम भावानी काहीतरी केलंच पाहिजे. त्यांना जे सांगायचं आहे आपल्याला तो हा एक भाग सांगायचा आहे. नाहीतर ते म्हणतात की सामान्य मग त्यातनं आम्ही काय विकसित होत जाऊ, काय तो आमचा भाग आहे, म्हणून तो आता आपल्याला बोलायचं कारण नाही. उपासनेच्या प्रांतात आपण ते बोलू. पण त्यांचं म्हणणं असं की सगळा व्यवहार कधी अपरिहार्य म्हणून, कधी सकाम म्हणून, कधी आवश्यक म्हणून, कधी आपल्या मनाची धारणा म्हणून आम्ही जे जे करतो त्याच्याबरोबर एकाची जोड आम्ही दिली पाहिजे. ती म्हणजे आम्ही थोडा काळ का होईना सगळं विसरून, ह्यातलं काही नको आहे, मला फक्त एक संवाद पाहिजे. एवढा एक संवाद त्या ब्रह्मयज्ञाच्या रूपाने साधावा असं ते म्हणतात. न तृतीये तथोपलब्धे, तिसऱ्या मार्गासंबंधाने हा नियम नाही, कारण तसेच आढळते. काय नियम नाही? आपण काल बघितलं त्याप्रमाणे देवयान मार्गाने जाणारा असो, पितृयान मार्गाने जाणारा असो, कोणत्याही मार्गाने जाणारा मनुष्य त्या चंद्रलोक हा त्याचा पहिला टप्पा आहे. तो पहिल्यांदा चंद्रलोकाला जाऊन पोचतो. पण त्यांनी सांगितलं की हा जो तृतीय मार्ग आहे, तिसऱ्या मार्गासंबंधाने हा नियम नाही, कारण तसेच आढळते. हा जो तिसरा मार्ग आहे, तो तिसरा मार्ग कसा आहे त्याचं वर्णन त्यांनी पुढे केलंय की जे स्मर्यते पिच लोके, लोकामध्येही तसेच प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध आहे की नरकामध्ये जाऊन आपलं पाप जे भोगतात आणि ते पाप भोगून झाल्यानंतर पुन्हा पाप भोगायला पृथ्वी तलावरती येतात. कारण अजून पुण्य आणि पापाची पातळी समान आलेली नाहीये ना. त्यामुळे तिथं पाप जे भोगायचंय ते तिथे भोगलं आणि खाली येऊन जे भोगावं लागणार आहे ते इथंच येऊन भोगावं लागणार आहे. आणि म्हणून त्यांना जे खाली येऊन पाप भोगायचंय म्हणजे पृथ्वी तलावरती, तर आपण जे पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की पंचयज्ञ किंवा 5 आहुती देऊन जीव जन्माला येतो, म्हणजे मनुष्य जन्माला येतो. तसे कृमिकीटक जन्माला येतीलच असं नाही. त्या नरकातून ते लगेच इथे जन्माला येतात ह्या पृथ्वी तलावरती. आणि म्हणाले काही काही क्षुद्र योनी आहेत ज्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद पण नाही. आपण जसं ॲमिबा म्हटलं, त्याला काही कुठल्याही भेदाशिवाय तो जीव येतो आणि आपलं
पुन्हा ह्या आहुती ज्या आहेत त्या आहुती उणावल्या जातात. तिथून येताना श्रद्धेची आहुती म्हणजे परत येण्याचा प्रवासात सांगतोय आपण. जातानाचा प्रवास पंचाग्नी विद्येने सांगितला. आता वरून खाली येण्याच्या प्रवासामध्ये काय आहे ते सांगितलं जात आहे. आणि त्यांनी सांगितलंय की जे हे जीव आहेत त्या जीवांच्या ठिकाणी मृत्यूनंतर देह प्राप्त करताना आपण जसं म्हटलं की जळू या पानावरून या पानावरती आली, ती कुठे श्रद्धेची आहुती टाकायला गेली? नाही गेली. म्हणजे ही जी पंचाग्नी विद्या आहे किंवा हे पंच आहुती टाकणारे हे जे यज्ञ आहेत हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतीलच होतीलच असं नाही. त्याच्यामध्ये अपवादाला पुष्कळ जागा आहे हे त्यांना इथे सांगायचं आहे. 4 प्रकार आहेत जीवाचे जन्माला येण्यामध्ये दर्शनाच्य आणि तसेच आढळते. काय आढळते? 4 प्रकार आहेत. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्य. हे 4 प्रकारे जीव जन्माला येतात. त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी त्यांनी पहिला जीव जरायुज म्हटलेला आहे. जरायुज याचा अर्थ तो जीव जो आहे त्या सजीवांच्या ज्या 4 कोटींच्या मधला तो सर्वात श्रेष्ठ जीव आहे. कारण त्याला माणसं, माकडं, नंतर वानर, वाघ, सिंह, गुरं, ढोरं हे सगळे जे आहेत हे सगळे जरायुज कोटीतले आहेत. म्हणजे जरायुज म्हणजे याला वाळ, नाळ आणि वार आहे असा. म्हणजे मातेच्या हृदयापासून त्याच्या बेंबीपर्यंत किंवा त्याच्या पोटापर्यंत त्याच्या त्याच्या देहाप्रमाणे त्याला अन्न हे मातेकडून घेता येतं. तो मातेच्या गर्भामध्ये राहतो आणि तिथे त्याची वाढ होते. हा जरायुज आहे. हा जो अंडज आहे त्याच्यामध्ये किडे, मासे, पक्षी असा वर्ग भरलेला आहे. आणि हा जो स्वेदज आणि उद्भिज्य. आता स्वेदज म्हणजे घामामधून, त्याला कुठे कुठली आहुती बिहुती काही भानगडच नाही. घाम आला त्या घामामधून हे जीव जन्माला येतात. आणि उद्भिज्य पृथ्वीच्या उभेतून जन्माला येतात. धान्य टाकलेलं आहे आणि ते धान्य जे आहे त्याला जीव का म्हटलं? पुन्हा ते जीवच आहेत. आता तर आपण वनस्पती शास्त्रात पण जाणू नये की वनस्पतीला सुद्धा भावना आहेत, जीवन आहे. आणि आपल्याला दिसतच आहे त्याचं जिवंत पण आपल्याला कळतंच. म्हणजे तिथे काही शंकेला जागा नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की जे जीव भूमीला भेदून वरती येतात ते उद्भिज्य आहेत. गवत, वेली, वनस्पती, वृक्ष सगळे. आता कुणी जीव जन्माला येतात हे काय चाललंय माहितीये का? हे पंचाग्नी विद्येचे अपवाद चालू आहेत की 5 आहुती टाकूनच जीव जन्माला येतो का? नाही. किती प्रकारांनी येत नाही. त्यातला जरायुज फक्त 5 आहुती टाकून येतो. अंडज 5 आहुती टाकून येत नाही. नंतर उद्भिज्य टाकून येत नाही. नंतर त्याच्याच बरोबर स्वेदज पण येत नाही. त्यांनी सांगितलं नरकातून येणारे जे आहेत जीव ते पण असे येत नाहीत. जे स्वर्गातून पितृलोकातून येतात तेच त्या 5 आहुतींचा आधार घेऊन खाली उतरतात. तृतीय शब्दावरोधा संशोकजस्य. स्वेदज कोटीच्या 3ऱ्या उद्भिज्य कोटीतच समावेश आहे. इथे काही आपल्याला फार स्पष्टीकरण नको. फक्त याच्यावर आपण एक विषय घेऊ. तो विषय म्हणजे असा की उद्भिज्य आणि स्वेदज हे एकमेकांच्या जवळ आहेत असं समजा त्यांनी म्हटलंय. वादाचं कारण नाही आणि फारसा वादाचा विषय पण नाही. आपण पुढे जाऊ. फक्त एकच आहे की ह्या पंचाग्नीची जी आहुती आहे ती न देता सुद्धा जे जीव जन्माला येतात असे मानवी जीव पण आहेत. आपल्याला माहिती आहे की पांडुरंगाच्या प्रभावळीमध्ये खूप मोठे मोठे संत जन्माला आले. त्यामध्ये एक मंगळवेढ्याच्या जवळ असणारे एक आईवडील मोठे प्रामाणिक आणि एका चांगल्या व्यापाऱ्याच्याकडे, चांगल्या सावकाराच्याकडे नोकरीला होते. प्रामाणिकपणाने सगळा व्यवहार करत असत आणि त्यांच्या घरचं पडेल ते काम करणं हाच त्यांचा स्वतःचा मनापासूनचा करण्याचा उद्योग होता. तर त्यांनी त्या माणसाची विठोबावर एवढी श्रद्धा होती की आपल्या घरामध्ये, आपल्या रानामध्ये, शेतात जे काही नवीन येईल ते पहिलं आधी विठोबाला अर्पण करणे आणि मग त्याचा स्वीकार करणे. आंबे आले,
त्यांनी ते आंबे 50 आंबे टोपलीमध्ये भरले आणि त्यांना सांगितलं हे घेऊन जायचं, विठोबाला द्यायचे. कुणी मागितले तर कुणाला द्यायचे नाहीत, मी चिठ्ठी लिहून देतो, ही चिठ्ठी घेऊन जायची आणि या चिठ्ठीप्रमाणे तुम्हाला ते त्या बडव्यांना दाखवलं की तुम्हाला कळेल की तुम्ही नेलेले आंबे आणि बडव्यांची सही घेऊन यायची, म्हणजे मला कळेल की त्यांना मी दिलेले आंबे सगळे मिळालेत. पांडुरंगाच्या मुखामध्ये हे जावेत, त्याच्या आधी कुणाच्याही मुखात जाता कामा नये, एवढीच त्याच्या मागची धारणा आहे. हे सगळं काटेकोरपणे सांगणे. ठीक आहे म्हणाले, निघाले. वाटेमध्ये भर दुपारी 12 वाजताची वेळ, मंगळवेढा ते पंढरपूर काही फार अंतर नाही. चालताना वाटेमध्ये एक असाच खूप खूप म्हातारा, जख्ख म्हातारा आला आणि तो म्हणाला मला फार भूक लागली आहे, मला काही नाही, आपण काहीतरी मला खायला द्या. ते म्हणले आता आम्ही आमच्या जवळचं अन्न बाबा तुला कसं चालेल, तू काय आमचं अन्न खाऊ शकत नाही. हो म्हणला, बरोबर आहे, मी नाही खाऊ शकत तुमचं अन्न, मला दुसरं काहीतरी द्या. काय देऊ म्हणले, आमच्या जवळ तर काही नाही. का म्हणले, तुमच्या त्या टोपलीमध्ये आंबे आहेत ना, ते आंबे द्या मला. म्हणाले ठीक आहे आंबे देतो, पण आम्हाला ते आज्ञा नाही, त्यामुळे आमच्या इच्छेवर तुला आंबे देणं आमच्या हातात नाही, त्यामुळे म्हणाले आम्हाला देता येत नाही. आम्हाला नाही तर द्यायला काही अडचण नाही. तो म्हणला असू दे ना, काय झालं, माझ्या मरणापेक्षा तुमचे ते आंबे तिथपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे का, एक आंबा द्या मला खायला. त्यांना दिला तो आंबा खायला. तो आंबा त्यांनी चोखला, तो आंबा खाल्ला आणि तो म्हणला अरे अरे आंबट आहे, म्हणला हे नको मला. ती बाई म्हणली टाकून देऊ नका, माझ्याकडे द्या, कारण तुम्ही जर तो खाल्ला नाही तर मला तिथे बडव्यांना दाखवायला माझ्याबरोबर आंबा राहील. आणि तिने तिच्या साडीच्या ओटीमध्ये तो आंबा ठेवला आणि ते गेले पंढरपूरला. बडव्यांच्याकडे गेले, त्यांच्या घरी त्यांना ती टोपली दिली आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये 49 आंबे आहेत, एक आंबा माझ्या इथे ओटीत आहे, मी तुम्हाला काढून देते. आणि तिने त्याप्रमाणे तो ओटीतला आंबा बाहेर काढला. तो आंबा नव्हता, ते मूल होतं लहान. आणि हे मूल त्या आंब्याचं कसं झालं तर मग त्यांनी चोखलं, म्हणजे तो साक्षात पांडुरंगच असला पाहिजे आणि म्हणून त्यांचं नाव चोखा ठेवलं, म्हणून ते चोखा महार. मग आता कुठे जन्माला आले, कुठली आहुती दिली, काहीच नाही दिली, असेच जन्माला अयोनी संभव असं त्याचं वर्णन आहे. आणि ह्या कुठल्याही आहुतीशी ते संबंधित नाहीये. गोरक्षनाथांचा जन्म, नवनाथांचेच जन्म बघण्यासारखे आहेत. गोरक्षनाथांचा जन्म असाच, एक स्त्री म्हणते मला तुम्ही मुलबाळ नाही, दारामध्ये फकीर येऊन उभा, तिला काय माहिती काय अधिकाराचा फकीर आहे. मच्छिंद्रनाथ साक्षात येऊन उभे आहेत दारामध्ये त्या बाईंना इथे. ती बाई म्हणाली की अहो मला मुलबाळ नाही. म्हणाले मी तुला देतो ना, तुला माझ्या जवळचं भस्म मंत्रून देतो, तुला मूल होईल, ते तू घे. आणि ते गेले. ते शेजारची बाई आलीच, तिने सांगितलं, म्हणाली अहो हे काही घेऊ नको, काय वेडावाकडं काही पण होऊन बसेल, असल्या साधू बैराग्यांवर विश्वास ठेवू नको, ते घरात सुद्धा नेऊ नको, टाकून दे म्हणाली उकिरड्यावर. पूर्वी त्या आपल्याच घरामध्ये मागच्या बाजूला कुठेतरी खत करायचं, त्या खड्ड्यामध्ये सगळं टाकायचं, त्या खड्ड्यात तिने नेऊन ते टाकून दिलं. ती पुडी ती घरात आली, तो प्रसंग विसरून पण गेली. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा आले तिच्या दारामध्ये. म्हणाले अलख निरंजन. ती बाई म्हणली काय बाबा तुला भिक्षा घालू. हो म्हणले मला भिक्षा पाहिजे, पण मला अशी तुझी काही धान्यबिन्याची भिक्षा नकोय. मग म्हणाले काय घालू. म्हणजे तुझा मुलगा दाखव केवढा आहे. म्हणले मुलगा कुठे. नाही म्हणे मी तुला देऊन गेलो होतं ना पुडी, तुला सांगितलं होतं तुला मुलगा होईल म्हणून. आता म्हणाले 12 वर्षाचा झाला असेल म्हणून म्हणाले मी आलो इथे त्याला बघायला. ती म्हणाली ती पुडी तर मी तिकडे टाकून दिली आणि त्या तिथे उकिरड्यावर पडली. ठीक आहे म्हणाले काही हरकत नाही. ज्या ठिकाणी म्हणाले तुझ्या घरचं या गोवंशाचं शेण पडतं ना, त्यांनी त्या गायीनी त्याला राखलं असेल म्हणाले. मच्छिंद्रनाथांनी हाक मारली गोरख आ जाओ. गोरख म्हणजे गो वंशानी ज्याचं रक्षण केलं, राखलं, पालन केलं, ये म्हणाले. तो 12 वर्षाचा मुलगा त्या कचऱ्यातून बाहेर आला आणि मच्छिंद्रनाथांच्या समोर येऊन उभा राहिला. आता त्या बाईला रडू यायला लागलं, मला हे मूल द्या, मला हे. ते म्हणाले आता हा तुझा मुलगा नाही, आता हा माझा आहे, मी आता माझ्या बरोबर घेऊन जातो. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन निघून गेले. सांगण्याचा हेतू असा आहे की हे सगळं जे चालू आहे ना, हे शास्त्र आहे. शास्त्र नेहमी 60% करता असतं. 60 म्हणा 70 म्हणा, खालचे 20% अपवादच आहेत.
वरचे 20% पण अपवादच आहे. त्यामुळे दोन्ही अपवाद. आपण शारदा मातांच्या मंदिरातच बसलेलो आहोत, मठात. शारदा मातांच्या जन्माच्या विषयी बघा ना, त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तरी सुद्धा विलक्षण आहे. म्हणजे तो सुद्धा एक चमत्कारच आहे. त्यांचा जन्म हा सुद्धा एक चमत्कारच आहे, जो त्यांच्या मातेनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे हे जे आहेत, त्यांनी असं म्हटलंय की याही ठिकाणी अपवाद आहे की पंचाग्नी विद्या त्यांनाही अडकवू शकत नाही किंवा ती त्यांना बांधू शकत नाही, ह्या अशा श्रेष्ठ पुरुषांना. आणि जे फार निम्न कोटीतले जीव आहेत त्यांचा तो अधिकार नाही, ते त्या अधिकाराने जन्माला येत नाहीत. म्हणाले ही जी मरणाचे नाना प्रकार आहेत, ते मनुष्याला जे मरण येतं ते मरण येताना शास्त्रांनी असं, आधी सूत्र वाचते विसरले मी, साभाव्यापत्ती रूप पत्ते हे, खाली येताना जीव आकाशादिकांशी समत्व पावतो व तेच योग्य आहे. आता जीवाचं खाली येणं, ॲसेंडन्स, अवतरण त्याचं सुरू झालं, तो खाली त्याच्या गतीप्रमाणे यायला लागला. तर आता येण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याला पुन्हा एक आपल्याला नियम सांगितलाय की मनुष्याला प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो, काय आयुष्यभर चांगलं वागला नाही याला काही मरण चांगलं यायचं नाही. कुणी कुणाला शापही देऊ नये, कोणी कुणाला खरं म्हणजे वरही देऊ नये. पण माणसाचं मन दुःखी सुखी जसं असेल, संताप उद्वेग जसा असेल, तसं त्याच्या मनात येणारा विचार येऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग काहीतरी मनुष्य मनाने बोलून जातो. परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की मरण हे या जन्मी काय वागलो आहे त्याच्यावर अवलंबून नाही आहे. ईश्वरांनी जे काही त्या प्रारब्धाबरोबर ठरवलं आहे, त्या प्रारब्धाला जर धक्काच नाही लावला तर मरण कसंही येऊ शकेल. त्रासदायक येऊ शकेल चांगल्या माणसाला सहज येऊ शकेल. कसंही असेल, त्याच्याविषयी पापपुण्याचा विचार माणसाने करू नये. तो त्याच्या प्रारब्धानुसार असतो. प्रत्येक वेळी या जन्माच्या कर्माप्रमाणेच येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे प्रारब्ध भोगावं लागतं. आता पुन्हा थोडंसं मनात शंका राहील म्हणून आपण थोडं बोलू की प्रारब्धानुसार येतो असं का म्हणायचं. त्याचं कारण असं आहे की एखाद्याने आपले सद्गुरू आहेत, खूप त्यांचा अधिकार मोठा आहे, त्या माणसाच्या जीवनामधली सगळी दुःख दूर करण्याचं त्यांना सामर्थ्य आहे. ते काय त्याच्या मरणाच्या ज्या यातना प्रारब्धानुसार आहेत ते त्या दूर करू शकतात. पण सद्गुरू त्या जीवाची सुद्धा अधिक कल्याण पाहतात, त्या जीवाचं, म्हणजे त्या जीवाची सुद्धा काळजी घेतात ना, त्यामुळे ते अधिक कल्याण पाहतात. कल्याण कसं की हे जे मरणाचं प्रारब्ध आहे ते प्रारब्ध आत्ताच भोगून संपू दे ना. ते कशा करता ठेवायचं? ते भोगून जर संपवायचंच आहे तर इथे संपून टाकू दे. ते आता पुढे पुढे ढकलणं नको. एक. दुसरं असं की एखादा शिष्य आहे की त्याचा अधिकार खूप मोठा आहे, त्याची साधना खूप मोठी आहे, त्याची श्रद्धा खूप मोठी आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्या जीवनामध्ये त्या साधनेच्या माध्यमातून पुष्कळ सद्गुरूंची कृपा म्हणजे साक्षात परब्रह्माची कृपा प्राप्त केली आहे. तर सद्गुरू म्हणतील हा ज्या मार्गाने निघून जाणार आहे त्याचं बाकीचं सगळंच प्रारब्ध जळून जाणार आहे. मग त्याला हे प्रारब्ध तरी का भोगायला लावावं दुःखाचं? ते पण जळून जाईल. त्याच्या ज्ञानामध्ये बदलही करतील. त्यामुळे कर्माच्या फळाचा भोग कुणाला कसा भोगावा लागेल हे मात्र आपण काही खात्रीलायक सांगू शकत नाही. फक्त एक गोष्ट आहे की उत्तमात उत्तम कर्म करत राहावं, त्या कर्माला उत्कटता असावी आणि त्यांनी प्रारब्धावरती मात करावी. इतकं ते कर्म उत्कट असावं एवढं मात्र आपण नक्की म्हणू शकतो. की चांगलं कर्म करत राहणे, अधिकाधिक चांगलं करणे म्हणजे प्रारब्धाचे दोष अधिकाधिक उणावत जातात. क्वचित प्रारब्धाला ओलांडून चांगलं कर्म येतं, जे पुढे येतं. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की जे प्रारब्ध कर्म आहे तेही प्रयत्न बलवान असतो आणि बलवान प्रयत्न दैवम अपि अतिवर्तते.
दैवाला सुद्धा ओलांडून तो प्रयत्न निघून जातो. हा एक पुन्हा छोटासा विचार आहे. आता त्यांनी पुढे असं सांगितलंय की आता मरण झालं, श्रद्धा बळावरती तो चंद्रलोकाला गेला. तिथल्या त्याला अनुसरून, त्या नियमांना अनुसरून तो ज्या ठिकाणी जाऊन जे उपभोग घ्यायचे आहेत ते नाना सुखाचे उपभोग घेतो. आता त्याचं जे शेष कर्म राहिलेलं आहे ते कर्म ईश्वराने काय भोगण्याकरता त्यातनं निवडून दिलेलं आहे ते कर्म घेऊन तो पुन्हा खाली यायला निघतो. पहिल्यांदा आकाशाशी एकरूप होतो. मग आकाशाशी एकरूप झाल्यानंतर तो जीव जो आहे तो वायूमध्ये एकरूप, आकाशातून वायूत येतो. वायूतून पुढे धूम हा भाव जीवाला मिळतो. म्हणजे धूसर एवढं एकच जातानापेक्षा येताना वेगळं आहे. त्यांनी पण सांगितलंय की अपवाद हा एकच आहे की जाताना धूम नाही पंचाग्नीमध्ये, पंचाहुतींमध्ये, येताना मात्र आकाश, वायू आणि धूम. आता त्याचं शरीर धुमासारखं विरल होतं, शुभ्र किंवा विरल आभ्रासारखं, म्हणजे ढगांसारखं असा तो विरळ बनतो. आणि मग तो मेघाचा आकार घेतो. मग तो पर्जन्य, मग पर्जन्यातून पृथ्वी आणि अन्नधान्याच्या मध्ये निवास करतो. नाती चिरेण विशेषात, आकाशादींच्या आश्रयाने फार वेळ राहावे लागत नाही. म्हणजे तो तिथला जो काळ आहे तो खूप कमी आहे. म्हणजे तो जीव त्या चंद्रलोकापासून ज्या लोकात जाऊन आपला उपभोग भोगतो ते भोग भोगून झाल्यानंतर खाली येताना आकाशासारखा व्यापक, वायूसारखा गतिमान, शेवटी धुमासारखा विरल आकार धारण केलेला, या तीनही गोष्टी करायला त्याला फारसा वेळ लागत नाही. जसं व्यवहारात आपण तापलेलं दूध आहे, कपात साखर आहे, त्याच्यामध्ये ते दूध ओतायचंय, ढवळायचंय आणि प्यायचं, याला काही फार वेळ लागत नाही. साखर आहे ती विरघळायला वेळ लागत नाही. गरम झालेलं दूध आहे ते ओतल्यावर पाहिजे तसं गरम आहेच आहे आणि ते ढवळलं की पिण्याला योग्य होणार आहे. तसं येते की ही फक्त सांगण्याकरता पायरी आहे, पण घडणाऱ्या घटना वेगाने आहेत. कारण श्रुतीमध्ये पुढच्या अवस्थेत लवकर सुटका होत नाही असा विशेष सांगितला आहे. त्यांनी सांगितलंय आकाश, वायू आणि धूम इथून सुटका लवकर होते, पण पुढे या धान्यामध्ये गेल्यानंतर ते जे धान्य आहे त्याला जे घर, जे पिता त्याला निवडायचे, त्या पित्याच्या पोटात ते धान्य गेलं पाहिजे ना. ते जर धान्य त्या पित्याच्या पोटात नाही गेलं तर त्याला तो जन्म मिळायला पुन्हा त्या चक्रात जावं लागतं. पुन्हा त्या चक्रातून पुन्हा धान्य होऊन पुन्हा आपली जागा मिळवून घ्यावी लागते. आणि ती जागा मिळाल्यानंतर मगच तो आपल्या योग्य त्या घरातल्या योग्य त्या जन्माला प्रारब्ध भोगण्याकरता येतो. त्यामुळे हा जो मधला काळ आहे तो खडतर आहे असं म्हटलेलं आहे की हा मधला काळ मनुष्याला पुन्हा जन्म घेण्याकरता पुन्हा पुन्हा त्याला किती काळ काढावा लागतो आणि मग त्याची वाट बघावी लागते. धान्याचा आधार घ्यावा लागतो. मग ते तीळ असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, मूग असेल, गहू असेल, काही असेल, या धान्यातून तो बाहेर पडला की तो दुसऱ्या धान्याचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतो. अन्याधिष्ठितेषु पूर्ववदभिलापात, पूर्वी सांगितल्याप्रमाणे भोगासाठी अन्य जीवांनी अधिष्ठित असलेल्या धान्यादींच्या ठिकाणी पुन्हा जन्माला येणारे जीव हे केवळ संसर्ग मात्राने असतात असे श्रुतिवचन आहे. याचा अर्थ असा, आम्ही खातो ती प्रत्येक ज्वारी म्हणजे कुणीतरी जीव आहे असं नाही आहे. ती ज्वारी हे धान्य आहे. ती ज्वारी ह्या जगामध्ये, ती ज्वारी जिवंत आहे का मृत आहे? ती त्या ज्वारीला सुद्धा काही सजीवता आहे, पण ती सगळी सजीवता सगळ्या वस्तूंना असते तशी आहे. जशी सगळ्या भाजीपाल्यांना आहे, जशी दुधाच्या ठिकाणी आहे. या प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी, दूध नासतं, दूध खराब होतं, म्हणजे काही गुणधर्मापर्यंत त्याला त्याचे गुणधर्म, ते जे जन्माला आलाय त्या प्रत्येकाला काही नियम, काही अपवाद सगळे जसे दिलेले आहेत तसे या वनस्पतींच्या ठिकाणी ते चैतन्य अधिक प्रकट आहे, ते चैतन्य अधिक स्थूल आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ह्या धान्यादींच्या ठिकाणी तो येतो. या धान्यांनी आपण आपल्या पित्यापर्यंत पोचत नाही हे पाहिल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या धान्याशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा त्या धान्यातून जन्माला येण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून म्हणाले की
शास्त्रकार असं म्हणतात की कर्मानुसार धान्य होणे म्हणून मनुष्य धान्यात येणे आणि धान्य म्हणून जन्माला येणे या दोघांच्या मध्ये फरक आहे. म्हणजे जीवानी ज्याला पुढे हे जे सातत्य आहे ना, म्हणजे आपण हा जो जीव म्हटलाय मनुष्य जीव, तर हा जीव हा विकसित जीव आहे. ते जे जीव आहेत वनस्पती वगैरे ते ह्या सृष्टीमध्ये भगवंतानी निर्माण केलेली सजीव सृष्टीच आहे, पण त्यामध्ये भगवंत फार पूर्णपणाने प्रकट झालेला नाही. मनुष्य जीव ह्या ठिकाणी अधिक प्रकट आहे. आता पशु पक्षी आहेत, त्यांच्याकडे पण विकास खूप कमी आहे, खूप बंधन आहे, खूप मर्यादा आहेत पशु पक्ष्यांना. मानवाला एवढ्या मर्यादा नाहीत. मानवाला बंधन ह्या सगळ्यांच्या मानाने कमी आहे आणि बुद्धी स्वतंत्रपणाने दिलेली आहे. हा त्याचा सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की हा जो मनुष्य जीव आहे तो धान्य म्हणून जन्माला, त्याला माणूस म्हणून जन्माला यायचंय म्हणून धान्याचा जन्म घेतो. नाही तर या सृष्टीत जे धान्य उगवतं ते या सृष्टीची जी निर्मिती आहे त्याचा भाग म्हणून ते धान्य जन्माला येत असतं. त्या धान्यामध्ये मानवाचं रूप घेण्याची क्षमता नसते. ते धान्य मानवाच्या भोगाकरता जे सगळं निर्माण झालंय त्याच्यासारखं ते निर्माण झालेलं आहे. पण एखादा वृक्ष आहे तर एखादा वृक्ष मानव असू शकतो. मानव म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे की मानवाचं जीवन किंवा पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला यायचं, असा जीव वृक्ष योनीमध्ये असू शकतो. तसाच तो धान्यात आहे. आणि म्हणून म्हणाले की ही जी धान्य रूप आहेत त्यामध्ये मनुष्य जन्माला येण्याचं एरवी सामर्थ्य नाही. अशुद्धम मिती चेन्न शब्दात विधियुक्त कर्मे अशुद्ध होत नाहीत, कारण ती शास्त्रविहित आहेत. आता आपण याच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. आज आपण नाही घाईने संपवणार, आपण उद्या संपवू. परंतु आता त्यांची जी प्रक्रिया आहे त्यांच्या सूत्राप्रमाणे त्यांनी ज्या शंकांचं निरसन करायचंय ते निरसन करत मनुष्य वर जातो. म्हणजे मरणोत्तर त्याला गती मिळते. मग ती वर आहे का, ती खाली आहे का, ती तृतीय आहे. आपण अजून तृतीय गती घेतलेली नाही. आणि देह सोडल्यानंतर काय काय वर जातं याचं स्पष्टीकरण घेतलं नाही, कारण ते सगळं सगळ्यात शेवटी आपण एकत्र करू आणि तो सगळा विषय घेऊ की ह्या दोन देवयान आणि पितृयान ह्या गती आहेत. तर तिसऱ्या गतीने तो कसा त्या नरकलोकाला जातो आणि तिसऱ्या गतीने तो कसा येतो त्याचा आपण फार स्पष्ट विचार केला नाही. त्याचा पण करू याला. आणि त्याचबरोबर मनुष्यानी कोणतं कर्म करत राहावं ज्या कर्माचे त्याला लाभ होतात, या शेवटच्या सूत्रांनी त्यांनी त्याचं जवळजवळ शेवट करत आणलेला आहे. बाकीचे पुढचे जी दोन सूत्र आहेत ती विशेष महत्वाची नाहीत. आणि उद्याला इथे आपला पहिला किरण संपून जाईल, पहिला अध्याय संपून जाईल. आणि ह्या तिसऱ्या अध्यायातला पहिला भाग म्हणजे सूत्रांचा, त्याला किरण म्हटलं इथे किंवा पाद म्हणा, तर तो पहिला तिसऱ्या अध्यायाचे पण 4 पाद आहेत, त्यातला पहिला पाद उद्याला संपेल. तर आज आपण इथे विषय संपवताना आपण एका ठिकाणी येऊन थांबू की जीवाला जशी मरणोत्तर गती वर जाण्याची आहे तशी पुन्हा तो जीव पृथ्वी तलावर येईपर्यंत त्याचं काय होतं या सगळ्याचा विचार उपनिषदांनी खोलवर केलेला आहे. जाण्याची गती त्यांनी सांगितली, ती उद्याला आपण 5 मिनिटात एकदा सलग सगळी पुन्हा एकदा घेऊ. परत येताना काय होतं, नुसतं जाणं सांगून भागणार नाही, तो परत पुन्हा खाली कसा येतो हे पण सांगावं लागेल. खाली येण्याचे प्रकार किती आहेत ते आज त्यांचे सांगून झालेले आहेत. आणि त्यामुळे आज सगळ्यात शेवटी एका ठिकाणी आपण आलो की त्याला जे भोग भोगायचे आहेत त्याच्याकरता या मार्गाला पर्याय नाही. त्याला आकाश, त्याला वायू, त्याला धूम आणि त्या धूमानंतर मग पर्जन्य, मेघ आणि धान्य हा सगळा प्रवास करत त्याला यावं लागतं. आता धान्य प्रकरणामध्ये तो अडकतो आणि मग त्याला इकडे जरा क्लेश होतात मेघ पर्जन्यामध्ये. मग तो कसा पुढे जातो त्याचा विचार आपण उद्या करू.